तर नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की आपण आज प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेणार आहोत। तर आमचा प्रश्नमंजुषाचा आज पहिला दिवस आहे आणि आम्ही आज आलोय दक्षता तरुण मंडळाकडे। चला तर मग बघूया कोण कोण किती उत्तर देते ते। धर्म निर्दाळुनी धर्म हाय तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, हिंदूंचे महिने किती आहेत? 12। बरं, ते किती आहेत, ते कोणते आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ, फाल्गुन, पौष, माघ, फाल्गुन। जरा जोरदार टाळ्या वाजवा, कारण दोन प्रश्नांचे त्याने उत्तर बरोबर दिलेले आहेत। अजून एक त्यांचा प्रश्न आहे, वटपौर्णिमा कोणत्या हिंदू महिन्यात येते? जून महिन्यात येते। श्रावणात। हिंदू महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये वटपौर्णिमा येते असं मी विचारलेलं। ज्येष्ठ महिन्यामध्ये। वेद किती आहेत? 4 आहेत। कोणते आहेत सांगू शकता? किती आहेत आणि कोणते आहेत? 4 आहेत। वेद 4 आहेत, रघुवेद, सामवेद, कामवेद आणि अथर्ववेद। 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद। गणपती आपण बसवतोय तो कोणत्या महिन्यात येते माहिती आहे? श्रावणानंतर आता भाद्रपद मध्ये। दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिले, जरा जोरदार टाळ्या वाजवा। रामायण कोणी लिहिलं माहिती आहे? रामायण वाल्मिकी ऋषींनी। 3 प्रश्नांची उत्तर पहिल्याच वेळेला बरोबर दिलेत त्यांनी। त्यांना आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट देतो। ते नवरात्र कोणत्या हिंदू महिन्यामध्ये आहे? अश्विन। मला सांगा, देवीची जी काही 3.5 शक्तिपीठ आहेत ती कोणत्या कोणत्या गावामध्ये आहेत? तुळजापूर, कोल्हापूर, ममदापूर, ते सांगते काय? संकष्टी हिंदू महिन्यामध्ये किती वेळा येते एक महिन्यात? विष्णूचे किमान 4 अवतार मला सांगा। नरसिंह। एक श्लोक कुठला तर म्हणून दाखवा। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्य महाकालम ओंकारम अमलेश्वरे परल्लम वैद्यनाथं च डाकिना भीमशंकरम सेतुबंदे तु रामेशम नागेशम द्वारकावनी वाराणस्य तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम कृष्णेशम शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि साहाय्यं प्रातं पठेनः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विशि इति ज्योतिर्लिंगानि साहाय्यं प्रातं संपूर्ण। बोलो अम्बे मात की जय श्री राम।